हॅलो स्टुडंट्स, आज आपण महाडीबीटी पोर्टलवर फॉर्म कसा रिन्यू करायचा किंवा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते बघणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण एक फॉर्म भरून बघू, ज्याचा एखाद्या स्टुडंटचा ईमेल यूजर आय डी आणि पासवर्ड सांगा. म्हणजे आपण आधी तो भरून बघूया. ठीक आहे. सगळ्यात आधी आपल्याला पोर्टल ओपन करायचं आहे महाडीबीटीचं. हे पोर्टल तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये यूजर नेम टाकायचं आहे, कॅपिटल AYUR YUR 11/05/2006 पासवर्ड कधी काम चालू घेऊन ठीक आहे. आपण हा यूजर आय डी आणि पासवर्ड टाकलेला आहे. इथे एक कॅप्चा टाकायचा आहे. हा जो तुम्हाला दिसून राहिला कॅप्चा तो टाकायचा आहे. आधी कॅपिटलमध्ये आहे तो टाकल्यानंतर लॉग इन करायचा आहे. हा तुमच्याकडे असा फॉर्म ओपन होईल. आता ऑलरेडी याचा फॉर्म भरलेला आहे. याला ऑलरेडी कॉलेज टाईममध्ये स्कॉलरशिप मिळालेली आहे. त्याच्यामुळे तिथं प्रोफाईल जी आहे हे 100% दाखवत आहे. म्हणजे याला कंप्लीट पूर्ण स्टेप करायची गरज नाही आहे. नाहीतर अदरवाईज तुम्हाला इथून जे आधार लिंक स्टेप्स आहे तिथूनपासून सुरू करावं लागल्या असत्या. जसं आधार बँक लिंक, त्याच्यानंतर होम पेजवर तुमची प्रोफाईलसाठी स्क्रोल करून ओके करून तुमची प्रोफाईल ही पूर्ण दिसणार. जसं प्रोफाईलमध्ये सगळ्यात पहिल्या ज्या स्टेप्स आहे त्या कोणत्या आहे, पर्सनल इन्फॉर्मेशन. याच्यामध्ये काय काय राहणार, तुमचं आधार कार्ड, ईमेल आय डी, मोबाईल नंबर, ॲड्रेस, ह्या सगळ्या गोष्टी राहणार. हे तुम्हाला फिल करायचं आहे. तुमचे जे डॉक्युमेंट्स तुम्ही इथे अपलोड करणार आहे ते डॉक्युमेंट्स पण तुम्हाला नंबर पण त्याचे टाकायचं. जसं कास्ट सर्टिफिकेट आहे त्याची कास्ट, सबकास्ट आणि त्याचं डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर आहे इन्कम सर्टिफिकेट. इन्कम सर्टिफिकेटची डिटेल्स टाकायची आहे आणि इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डोमायसिल आहे. डोमायसिलचा नंबर टाकायचा आहे तुम्हाला, डोमायसिल सर्टिफिकेट नंबर, आणि ते अपलोड करायचं आहे. व्ह्यू डॉक्युमेंटमध्ये तुम्ही इथे बघू शकता ऑलरेडी तुमच्याकडे अपलोडेड हा डॉक्युमेंट आहे. ठीक आहे. तर याचा हा ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे. त्याच्यानंतर बँक सीडिंग डिटेल्स टाकायचे आहे तुम्हाला, बँक अकाउंट नंबर वगैरे. ठीक आहे. ते हे सगळं टाकल्यानंतर सेव्ह करून नेक्स्ट स्टेपवर जाऊ शकता. अशा पद्धतीने याचा ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे. ॲड्रेस इन्फॉर्मेशन, अदर इन्फॉर्मेशन, देन कोर्स, करंट कोर्स. या करंट कोर्समध्ये गेल्यानंतर याचा ऑलरेडी आम्ही तयार केलेला आहे. इथे जे तुमचा करंट कोर्स आहे यांचा जर कॉलेज असेल तर ते कॉलेज इथून डिलीट करायचं आहे. कॉलेजचा कोर्स इथून डिलीट करायचा आहे तुमचा. त्याच्यानंतर नवीन कोर्स ॲड करायचा आहे, नवीन अकॅडमिक इयर, आणि हे सगळे डिटेल्स भरायचे आहे तुम्हाला. ठीक आहे. जसं गव्हर्नमेंट ITM मारेगाव आहे ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा ट्रेड सिलेक्ट करायचा आहे, इयर सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर परस्युइंग आणि हे सगळे डिटेल्स भरायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे. याचं ऑलरेडी भरलेलं आहे त्यामुळे इथे आहे ऑप्शन. त्याच्यानंतर पास्ट क्वालिफिकेशन, हे ऑलरेडी तुमचं भरलेलं असेल. जर तुमचा फॉर्म रिन्यू करता आपण तर ते आधी तुमचं भरलेलं असेलच, तर ते तुम्ही चेक करून घ्यायचं. आता जसं याचं SSC टाकलेलं आहे आणि 10th, याच्यामध्ये 12th पण टाकू शकते. टाकलं नाही आहे तू? ठीक आहे, टाकू शकता तू. पास्ट एज्युकेशनमध्ये जे एज्युकेशन झालेलं आहे ते तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर लास्ट आहे डे स्कॉलर, हॉस्टेलर किंवा डे स्कॉलर. याच्यामध्ये 2 ऑप्शन राहणार. जर तुम्ही हॉस्टेलमध्ये लिव्ह करत आहे तर हॉस्टेलर टाकायचं आहे, आणि जर तुम्ही अपडाऊन करत आहे तर डे स्कॉलर टाकायचं आहे. हे सगळे कंप्लीट झाल्यानंतर तुमचं ही ते पर्सेंट जे आहे प्रोफाईल कम्प्लीटनेस हे पूर्ण 100% दाखवणार. आणि हे 100% झालं म्हणजे तुमची प्रोफाईल पूर्ण 100% फिल केल्या गेलेली आहे. याच्यानंतर तुम्हाला स्कीम अप्लाय करायचं आहे. सर आता हे रिन्यू करणार आहोत आपण, तर त्याच्यात आधी सगळ्यात आधी आपण स्कीम अप्लाय चेक करू. जे ऑलरेडी याची जी स्कीम होती, कुठल्या वर्षाला होता तू कॉलेजला? 22-23-24. ठीक आहे. याची एकदा आपण हिस्ट्री चेक करूया. अप्रुव्हल हे आहे याचा अप्लिकेशन ID. ठीक आहे. हा अप्लिकेशन ID तुम्हाला इथून मिळणार. हा कॉपी करायचा आहे आणि तो आपल्याला समोर कामी पडणार आहे, कारण हा ॲप्लिकेशन ID आपल्याला रिन्यूसाठी टाकणे आवश्यक आहे, कारण ऑलरेडी याला या ॲप्लिकेशन ID वर स्कॉलरशिप मिळालेली आहे. ठीक आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे,
अप्लाय स्कीमवर जायचं आहे. माय अपलोड स्कीम. ओके, ऑल स्कीमवर जाऊया आपण. आणि आता आपल्याला अप्लाय करायचं आहे 4th नंबर पेजवर. स्टायपन ऑफ ₹500 पर मंथ फॉर ट्रेनीज इन क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीम इन गव्हर्नमेंट ITI. ठीक आहे, तर गव्हर्नमेंट ITI जे स्टुडंट आहे, ITI स्टुडंट, CTS स्टुडंट्स आहे, त्यांच्यासाठी ही स्कीम अप्लाय करायची आहे तुम्हाला. याच्यामधून तुम्हाला अप्लाय क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला ऑप्शन येईल आता, इज धिस अ रिन्युअल अप्लिकेशन. तुमचं ऑलरेडी अप्लिकेशन रिन्यू करायचं आहे का किंवा नव्याने भरलेलं आहे, तर तिथे यस नो करायचं आहे. तर याचं आहे ऑलरेडी. ठीक आहे, मग आता इथे विचारलं त्याने एंटर युअर अप्लिकेशन ID. जो आता आपण बघितला आहे तो अप्लिकेशन ID इथे टाकायचा आहे. सांगा अप्लिकेशन ID. इथे पेस्ट नाही होणार, तुम्हाला त्याचा फोटो काढून किंवा ती अप्लिकेशन ID लिहून ठेवायची आहे. 2223 SJ. हा अप्लिकेशन ID इथे टाकायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर बाकीचे डिटेल्स भरायचे आहे. युअर नंबर ऑफ बेनिफिशरी इन फॅमिली, जसं कोणीच नाही आहे, फक्त हा एकटाच आहे, त्याच्यामुळे 1 टाकणार आहे. आणि अंडरटेकिंग अपलोड करायचं आहे. इथे प्रतिज्ञापत्र मिळणार तुम्हाला, एक प्रतिज्ञापत्र नावाने. तर ते तुम्हाला डाउनलोड करता येईल, तुम्ही ऑनलाईन पण बघू शकता. प्रतिज्ञापत्र असं एक फॉर्मॅट मिळेल तुम्हाला. काल आपण केलं होतं ना रे, काय टाकलं होतं आपण तिथे? प्रतिज्ञापत्र, कुटुंब प्रमाणपत्र टाकलं होतं की प्रतिज्ञापत्र? कुटुंब प्रमाणपत्र. हे एक असं प्रतिज्ञापत्र राहणार जे तुमच्यासाठी अंडरटेकिंग म्हणून राहणार. याच्यामध्ये तुम्ही वडिलांकडून भरून घ्यायचं आहे हे. आणि इथे स्टुडंटची स्वाक्षरी आणि पालकांची स्वाक्षरी करायची आहे. हे डाउनलोड करून तुम्ही तुमच्या इथे ठेवू शकता पेनड्राईव्हमध्ये किंवा तुमच्या ग्रुपला सर्क्युलेट करू शकता विद्यार्थ्यांच्या, जेणेकरून बाकीचे विद्यार्थी त्याचा लाभ घेऊ शकेल. ठीक आहे, त्याच्यानंतर ते इथं अपलोड केल्यानंतर तुम्हाला आर यू सस्पेंडेड ऑर फाउंड नॉन इलिजिबल फॉर द ऑल इंडिया ट्रेड टेस्ट, म्हणजे AITTच्या याच्यासाठी तुम्हाला रस्टिकेट वगैरे केलेलं आहे का, असं काहीही हे नो आहे सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे तुम्ही हे नो ऑप्शन टाकायचं आहे. आणि लास्टमध्ये तुम्हाला नॉन क्रिमिनल अपलोड करायचं आहे. जर तुम्ही OBC कास्टमध्ये असेल, ज्या कास्टला गरजेचं असेल नॉन क्रिमिनल, त्यांनीच अपलोड करायचं आहे, बाकीच्यांनी करायचं नाही, कारण इथे स्टार दिलेला नाही आहे, तो हे मॅन्डेटरी नाही आहे ऑप्शन. ठीक आहे, लास्टमध्ये सिलेक्ट बजेट हेड, हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सो आता हे जे प्रत्येक बजेट हेड आहे हे आपापल्या ITIच्या बजेट हेडनुसार राहणार. ठीक आहे, हे ITIच्या बजेट हेडनुसार राहणार. तर आपल्याला आता माहिती आहे आपला बजेट हेड काय आहे या कास्टनुसार. जसं OBC आहे त्यांचा जनरल नॉन प्लॅन वगैरे टाकू शकता तुम्ही. ठीक आहे, जर शेड्यूल ट्राईब असेल ट्रायबल कास्टसाठी तर मग ते लास्टवाला ऑप्शन आहे ते टाकू शकता तुम्ही. मायनॉरिटी आहे याच्यामध्ये, हे सगळे जे ऑप्शन्स आहे तुम्ही बघू शकता. ठीक आहे, SC साठी पण तुम्हाला जनरल नॉन प्लॅन टाकायचा बहुतेक, ते टाकून घ्या तुम्ही. ठीक आहे, तर हा सिलेक्ट करायचा, त्यानंतर सेव्ह करायचा आहे तुम्हाला फॉर्म. ST साठी ट्रायबल टाकायचं आहे लास्टवाला. हां, ठीक आहे, सगळ्यांना ह्या गोष्टी समजल्या आहे का आता? ठीक आहे, तर आपण याचा फॉर्म भरून बघूया. बघा, तर आपण एका स्टुडंटचा इथे फॉर्म कंप्लीट करत आहोत. आपल्याकडे आता प्रतिज्ञापत्र आहे, आपण इथून चूज करूया फाईल. फाईल अपलोड सक्सेसफुली. ओके, यानंतर आपल्याला आता हे ट्रेड बजेट सिलेक्ट केलं आहे, त्यानंतर आपल्याला अप्लिकेशन सेव्ह करायचं आहे. अप्लिकेशन सेव्ह केल्यानंतर हा मयूरच आहे बघा. ठीक आहे, हा असा एक अप्लिकेशन फॉर्म क्रिएट झालेला आहे. आपल्याला चेक करायचा आहे, आधी चेक करून घ्यायचा पूर्ण फॉर्म, त्यानंतर चेक अँड सबमिट करायचं आहे. ठीक आहे, एकदा तू चेक करून घे मयूर, सगळा डिटेल्स ओके आहे का, त्याच्यानंतर आपण सबमिट करूया. ठीक आहे, मयूर तू चेक केलेला आहे तुझा फॉर्म पूर्ण? हो. काही त्रुटी नाही आहे त्याच्यामध्ये? काहीच नाही. ठीक आहे, तर आपण याला प्रोसीड करणार आहोत. सो जे आहे चेकबॉक्स आहे त्याला क्लिक करायचं आहे, कारण आपण हे ॲग्रीमेंट साईन करणार आहोत आणि देन आपण त्याला सबमिट करणार आहोत.
काइंडली एंटर व्हॅलिड प्रिव्हियस इयर अप्लिकेशन आय डी. ओके, ते अप्लिकेशन आय डीमध्ये प्रॉब्लेम आहे आपल्या, तो परत एकदा आपण चेक करू. असा जर तुमच्याकडे एरर आला आहे तर तुम्ही ते बघू शकता कुठल्या गोष्टीसाठी एरर आलेला आहे. परत आपण एकदा जाऊ अप्लिकेशन आय डीवर आणि इथे अप्रूव्ड अप्लिकेशन आय डी घ्यायचे आहे. हा कॉपी करून आपल्याला तिकडे पेस्ट मारायचा आहे. परत आपण आलेलो आहे त्याच्यावर आणि परत आपण अप्लाय करणार आहोत. आणि इथे आपण डिटेल्स फिल करणार आहोत. डिटेल्स टाकल्यानंतर परत आपण एकदा अंडरटेकिंग अपलोड करूया. देन इकडे ऑप्शन नो करायचं आहे आणि तुम्हाला इथे बजेट सिलेक्ट करायचं आहे. नाही व्हायचं आहे, थांबून जा. देन चेकबॉक्स क्लिक करायचा आहे व्ह्यू करून आणि देन सबमिट करायचं आहे. व्हॅलिड प्रिव्हियस इयर अप्लिकेशन आय डी, एक एरर आलेला आहे आपल्याला, तो सोडवावाच लागणार आहे. बघूया परत आपण चेक करून. माय अप्लाइड स्कीममध्ये तुम्ही प्रिव्हियस इयर जो तुमचा अप्लिकेशन फॉर्म आहे, जर त्याच्यात काही एरर येत असेल तर तुम्ही हा व्ह्यू करून बघू शकता. हा लास्ट इयरचा अप्लिकेशन फॉर्म आहे याचा विद्यार्थ्याचा, तो तुम्ही इकडे सेव्ह करून ठेवू शकता. सेव्हसाठी तुम्ही प्रिंट ऑप्शन सिलेक्ट करून सेव्ह करून ठेवायचा आहे तुम्हाला. एक फोल्डरमध्ये तुम्ही हा सेव्ह करून घेऊ शकता. तुमचा हा फॉर्म सक्सेसफुली सेव्ह झालेला बघू शकता. ठीक आहे, हा ॲप्लिकेशन आय डी तयार झालेला आहे तुमचा. तुम्हाला मेसेज येऊन जाईल. या पद्धतीने तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. ठीक आहे, समजला तुम्हाला? हो. हा आपल्या पुढील कामासाठी आपण तिथे सेव्ह करून ठेवू शकतो हा ॲप्लिकेशन आय डी. आणि आता माय अप्लाइड स्कीममध्ये तुम्ही बघू शकता. सध्याचा दिसणार नाही तुमचा, तो 25मध्ये यायला पाहिजे. एक लास्ट ऑप्शन आहे जिथे तुम्हाला हा पूर्ण फॉर्म दिसणार. हे आहे तुमचं माय अप्लाइड स्कीम. मग इथे तुमचा जो अप्लिकेशन आय डी आहे तो क्रिएट झालेला, बँक डिटेल्स आणि तुम्ही स्कीम कोणती अप्लाय केली ते. ॲक्शन सध्या आता इथे आहे, तुम्ही कॅन्सल पण करू शकता, व्ह्यू करू शकता. ठीक आहे, टेंटेटिव्ह बेनिफिट्स बघू शकता आणि जेव्हा अप्रूव्हल होऊन येईल तेव्हा तुम्ही चेक करू शकता. जर याच्यामध्ये काही त्रुटी असल्या तर ते वरून चेक होऊन, कॉलेजच्या आय डीवरून चेक होऊन येतील. त्याच्यात जर काही त्रुटी असल्या तर ते तुम्हाला सांगतील. ठीक आहे, सगळ्यांना समजलं हा फॉर्म कसं भरायचा आहे? हो. ठीक आहे. तुम्ही हा जो फॉर्म भरलेला आहे त्याच्यामध्ये व्ह्यूमध्ये बघू शकता. इथे तुमचा फॉर्म डाउनलोड होईल आणि हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून याची प्रिंट काढून ठेवायची आहे. ठीक आहे, जो तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट करावा लागेल हा फॉर्म. ओके, तर हा फॉर्म जो आहे तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट करावा लागेल म्हणून याची प्रिंट काढून ठेवायची आहे आठवणीने. आपण सध्या आपलं प्रिंटर कनेक्ट नाही आहे, पण जर तुम्हाला डायरेक्ट काढायची असेल तर तुम्ही इथून करू शकता. ठीक आहे, समजलं आहे सगळ्यांना? हो. आणि टेंटेटिव्ह बेनिफिट्समध्ये तुम्ही बघू शकता इन्स्टिट्यूट कोर्स फी आणि स्कीम बेनिफिट स्ट्रक्चर, हे सगळं तुम्हाला इथे दिसणार. अमाऊंट पर मंथ 500 मिळणार आणि नंबर ऑफ मंथ्स फॉर विच बेनिफिट्स इज अलाउड 11 दिलेलं आहे तिथे. टोटल अमाऊंट स्टुडंट 5500. ठीक आहे, टोटल फायनल अमाऊंट ही एवढी तुम्हाला मिळायला पाहिजे. आता तुमचं ॲप्लिकेशन जर सक्सेसफुली होत आहे तर. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? थँक्यू.